खरं तर निकोप लोकशाही वाढली पाहिजे, टिकली पाहिजे, हा प्रश्न एक लक्षात घ्या. हा प्रश्न फक्त लोकशाही चॅनलचा नाही आहे. लोकशाही एक वृत्तवाहिनी आहे जी प्रातिनिधिक आहे, एक सिंबल आहे, सिंबॉलिक आहे. आम्ही लढतोय, आमचं काम करतोय, पत्रकार म्हणून आमची भूमिका मांडण्याचा प्रयत्न लोकांसमोर करतोय. पण देशामध्ये आपला भारत हा जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जातो. आणि या लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारी पत्रकारिता, जी अंकुश ठेवण्याचं काम करत असे सत्ताधाऱ्यांवरती, लोकांचे प्रश्न मांडण्याचं काम करत असे, त्याच्यामध्ये या पत्रकारितेला, पत्रकारांना, वृत्तवाहिन्यांना हे मोकळेपणाने काम करता यावं, त्यांना भूमिका त्यांची मांडता यावी, लोकांचे प्रश्न उपस्थित करता यावे आणि जे यासाठी जबाबदार आहे त्यांना जबाबदार धरता यावं, यासाठी काम करत असते. त्यामुळे हा प्रश्न फक्त एका वृत्तवाहिनीचा नाही आहे. धाराशिवला जाऊया. आपल्यासोबत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आपल्यासोबत जोडले जात आहेत. खरं तर आज मी तुमच्या जिल्ह्यात येणार होतो. कळंबला उद्या एक कार्यक्रम होता, त्यानिमित्ताने मी उद्या धाराशिवला असणार होतो, पण आता तिथे येणं होणार नाही या सगळ्या पार्श्वभूमीवरती. ही जी बंदी आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघतात? आपण बघितलं असेल की देशामध्ये सध्या लोकशाहीचे जे स्तंभ आहेत ते संपवण्याचं काम चालू आहे. म्हणजे देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे कशा पद्धतीनं करता येईल याचं अतिशय रीतसर पद्धतीनं, नियोजन पद्धतीनं सगळी वाटचाल चालू आहे. विरोधी पक्ष फोडायचे, विरोधी पक्ष फोडल्याच्या नंतर सुद्धा जर कोणी आमदार तिकडे राहत असतील, त्यांचा विरोध करत असतील, तर त्यांच्यावर ईडीच्या दाढी टाकायच्या, सीबीआयच्या दाढी टाकायच्या, त्यांना कशा पद्धतीनं जेरीस आणायचा हा प्रकार चालू आहे. आणि एवढंच नाही, आता तर कहर झालाय की त्यांच्या मनाप्रमाणे जे न्यूज चॅनल बातम्या दाखवतात त्याच न्यूज चॅनलला त्या ठिकाणी एक प्रकारचं अभय द्यायचं. आणि शेवटी लोकशाहीमध्ये खरी पत्रकारिता ही ज्या काही लोकांच्या भावना आहेत ते सरकारपर्यंत पोहोचवणं, आणि सरकारने सुद्धा ते निगेटिव्ह वे मध्ये न घेता किंवा नेमकं खरंच आपलं काय चुकतंय हे तपासून बघून त्या पद्धतीने त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित असतं. पण आम्हाला विरोध करतोय, आमचे बातम्या दाखवतोय, ह्या भूमिकेतनं जर अशा पद्धतीनं चॅनल बंद पाडली जात असतील तर लोकशाहीच्या दृष्टीनं ही धोक्याची घंटा आहे. आता सामान्यातल्या सामान्य माणसाला हे लक्षात यायला लागलंय की कुठले चॅनल कशा पद्धतीनं त्या ठिकाणी बातम्या चालवल्या जातात, आणि एखादा चॅनल जर अशा पद्धतीनं निरपेक्ष पद्धतीनं जर माहिती दाखवत असेल, बातम्या दाखवत असतील, तर त्याला अशा पद्धतीनं बंदीच्या मला वाटतं नोटिसेस द्यायच्या. हे अतिशय दुर्दैवी आहे. ह्या गोष्टीचा निषेध करावा तेवढा कमी आहे. पण किती जरी लोकशाही संपवण्याचा घाट घातला, किती जरी प्रयत्न केला, तरी देशातील, महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. ह्याचा हिशोब लोकशाही मार्गाने ज्यावेळेस मतदान द्यायची प्रक्रिया चालू आहे त्यावेळेस सामान्य माणूस याचा सगळा हिशोब घेईल. धन्यवाद ओमराजे तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.